नवापूर तहसील कार्यालय येथे कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सवाचे आयोजन। माटल्याची भाजी, आंबाड्याची भाजी, बांबूचे कंदमूळ, कोईची भाजी, नागली भाकर, आळूचे पान, शेवग्याची भाजी, अमरक, आरीकंद, कंटोरले, केहवाली, टिंडा, शेवग्याचा पाला, लाल करवंदे, इंद्रायणी तांदूळ, वाडा कोलम तांदूळ, फुरसणी इत्यादी रानभाज्यांचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे। कार्यक्रमाला आलेल्या अधिकाऱ्यांनी रानभाज्यामधून बनवलेल्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला। आज महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाव आत्मा रानभाजी महोत्सव 2024 तालुका कृषी अधिकारी नवापूर मार्फत आयोजित करण्यात आले होते। हा कार्यक्रम नवापूर तहसील कार्यालय येथील हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती बबिता गावित, नवापूर तालुक्याच्या नवनियुक्त तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। राज्य शासनाने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत रानभाजी महोत्सवाच्या करण्याच्या सूचना सर्व तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहेत। रानभाज्यांचे जास्तीत जास्त उत्पादन हे पावसाळ्यात होत असते। रानभाज्या या जंगलात शेतकऱ्यांच्या बांधावर नैसर्गिकरित्या उगवतात। त्याची ओळख सर्वसामान्य ग्राहकाला व्हावी व त्यांच्या रोजच्या जेवणात जास्तीत जास्त वापर वाढावा या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी उपस्थितांना दिली। सदर कार्यक्रमाला नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देवीदास देवरे, नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी, संजीवन संन्याशी, तालुका अभियान व्यवस्थापक उमेद संघटना, अरविंद गावित, तालुका व्यवस्थापक उमेद आदी कृषी विभागाचे कर्मचारी व तालुक्यातील विविध बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। त्यामध्ये राधा महिला स्वयंसहायता समूह कामोद, लक्ष्मी महिला स्वयंसहायता समूह हडदानी, इंदिरा महिला स्वयंसहायता गनाडी, हिरकणी महिला ग्रामसंघ बाल आमराई, सरस्वती महिला ग्रामसंघ बिलबारा, शांती महिला ग्रामसंघ डोकारे महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज नेटवर्क। आणि तालुक्यातील जे बचत गट आहे, महिला बचत गट आहे, पुरुष बचत गट आहे, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट यांना आपण या निमित्ताने या कार्यक्रमात सहभागी करून घेत असतो आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेले त्यांचे पदार्थ ते रानभाज्यांशी संबंधित असतात किंवा नुकतेच 2023 वर्ष जागतिक धनधान्य किंवा मिलेट डे म्हणून साजरे करण्यात आलं। तर त्या मिलेट थीमवर आधारित ज्या काही पदार्थ तयार केले असतील खाद्यपदार्थ त्यांची विक्री आणि इथं या प्रदर्शनास या महोत्सवाची भेट देणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण रानभाज्यांचा आस्वाद घेऊ शकतो या प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे। आणि यापूर्वी चित्र नितीन नांदेडे यांना सोपवतो आणि सन्माननीय मान्यवरांचे स्वागताचे कार्यक्रम त्यांनी पार पाडले।